20 जुलै म्हणजेच उद्यापासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि या अधिवेशनामध्ये प्रचंड गदारोळ होण्याची शक्यता आहे। सत्ताधारी पक्ष महत्त्वाची बिलं मंजूर करण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्ष नीट पेपर लीक असेल किंवा राम मंदिर दान चोरी प्रकरणावरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे। एकूणच अधिवेशनासाठी एनडीए आणि विरोधी पक्ष दोघांनी सुद्धा चांगलीच कंबर कसली आहे। संसदेत पावसाळी अधिवेशन ठरणार वादळी। नीट पेपर लीक असो वा राम मंदिर चोरी, विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत। सत्ताधारी विरुद्ध विरोधक सामना रंगणार। सोमवारपासून संसदेत पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते। या अधिवेशनात मोदी सरकार 5 नवीन आणि 2 प्रलंबित अशी एकूण 7 महत्त्वाची विधेयकं मंजुरीसाठी संसदेत मांडण्याच्या तयारीत आहे। मागच्या अधिवेशनाचा अनुभव घेता सरकारकडून यंदा पूर्ण तयारीनिशी घटना दुरुस्ती विधेयक सादर करण्यात येणार आहे, तर दुसरीकडे विरोधकही आक्रमक पवित्र्यात असून सरकारला घेरण्यासाठी एकजुटीनं तयारीला लागल्याचं दिसून येते। सरकारला घेरण्यासाठी विरोधक काही मुद्द्यांवर जोरदार गदारोळ घालण्याची शक्यता वर्तवण्यात येते। महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना, मागील अधिवेशनात विरोधकांनी रोखलेलं हे वादग्रस्त विधेयक सरकार पुन्हा पटलावर ठेवण्याची शक्यता आहे। अवघ्या 3 महिन्यात बदललेल्या राजकीय समीकरणाचा फायदा उठवत सरकारनं मिशन 360 यशस्वी करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे। याच धर्तीवर काँग्रेसनंही सरकारला घेरण्यासाठी जोरदार तयारी केली आहे। पक्षांतर 1985 मध्ये पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात आल्यानंतर यंदा सर्वात मोठी पक्षांतराची लाट ठरली आहे। यावर संसदेत मोठी खडाजंगी होण्याची शक्यता आहे। नीट पेपर लीक प्रकरण, वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील गोंधळ आणि पेपर लीकचा मुद्दा विरोधकांकडून लावून धरण्यात येणार आहे। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा मुद्दाही संसदेत गाजणार आहे। राम मंदिर दान चोरी, अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या दानचोरीच्या प्रकरणावरून प्रचंड गदारोळ होण्याची शक्यता आहे। विरोधक या मुद्द्यावरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करतील। आहे ते सगळे पक्ष, मग ती इंडिया आघाडी असो किंवा इतर छोटे मोठे पक्ष, हे सरकारला कोंडीत पकडण्याची संधी सोडणार नाहीत। जेव्हा एखादा प्रभावी मुद्दा मिळतो आणि सरकारच्या विरोधात बोलण्याची संधी मिळते, तेव्हा विरोधी पक्ष हा नेहमी संधी साधत असतो, कारण त्याद्वारेच त्यांना लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते। ही संधी विरोधी पक्ष मिळवणार का, त्याचा फायदा घेणार का, की सत्ताधारी पक्षाला केक वॉक म्हणजे अर्थात सोपा रस्ता तयार करून देणार, हे उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात दिसेल। विशेष म्हणजे या अधिवेशनात अनेक खासदार असेही असतील जे विरोधकांऐवजी यावेळी सत्ताधारी पक्षाच्या गोटात बसलेले दिसणार आहेत, कारण तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बंडखोर खासदार एनडीए सोबत आले आहेत। विरोधकांमधील फुटीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर नवीन अधिवेशन असणार आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून प्रमुख विरोध पक्ष म्हणून सरकारला धारेवर धरण्यात येणार आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी काँग्रेसशी महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीत सरकारला 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर घेरण्यात येणार आहे। नीट परीक्षा पेपर फुटी, राम मंदिर चोरी, इथेनॉल धोरण। मंदिर निर्माण में गड़बड़ी हुई, अब उसके बाद चढ़ावा चोरी, ये मामला सैकड़ों हजार करोड़ का है और ये तब से गड़बड़ी हो रही है तो इसकी तो व्यापक जांच होनी चाहिए, क्योंकि भगवान के नाम से इस प्रकार से छल करना, लोगों की भावनाओं को ठेस पहुंचाना, आस्था के साथ खिलवाड़ करना, ये बेहद निंदनीय है, दुखद है और उससे ज़्यादा तकलीफदायक ये है कि सरकार उसके बचाने में लगी हुई है। अधिवेशन सुरू होईल त्याच दिवशी कॉकरोच जनता पार्टीकडून संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे। संसद भवनापासून
अवघ्या 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या जंतर मंतरवर नीट पेपर लीक प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करण्यात येते. तिथे उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल केले. विरोधी पक्ष या मुद्द्याचाही फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. अधिवेशन सुरू झाल्यावर इंडिया आघाडीचे खासदार दिल्लीत विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणार असल्याचं सांगण्यात येते. त्यामुळे अधिवेशनाची सुरुवातच वादळी ठरेल इतकं नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.